नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या राजकीय रणधुमाळीमध्ये घोषणांचं युद्ध सुरू झालेलं आहे. आज महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेला काउंटर म्हणून महालक्ष्मी योजना जाहीर करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये रक्कम थेट दुप्पट करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपये महिन्याला दिले जात आहेत, तर या महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत ते 3,000 रुपये करण्याचं आश्वासन महाविकास आघाडीनं दिलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये खूप सुरू आहे. लाडकी बहीण हा परवलीचा शब्द बनलेला आहे आणि साहजिक आहे की महाराष्ट्राची ही विधानसभा निवडणूक सुद्धा याच योजनेच्या भोवती फिरणार आणि म्हणूनच दोन्ही बाजूंनी जोरदार आश्वासनं देण्यात आलेली आहेत. एकतर आज महाविकास आघाडीची ही पंचसूत्री जाहीर होतीये, योजना जाहीर होणार याची कुणकुण लागलेली होतीच. त्यामुळेच की काय, काल मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरामध्येच थेट 10 योजनांची गॅरंटी जाहीर करून टाकलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे 1,500 वरून 2,100 रुपये करण्याची घोषणा त्यांनी करून टाकलेली होती. त्यामुळं लाडक्या बहिणीला आकर्षित करण्यासाठीची स्पर्धा जोरात सुरू झालेली आहे आणि दोन्ही बाजूंनी ज्या घोषणा झालेल्या आहेत ते बघता सरकार कोणाचंही येवो, 23 तारखेनंतर लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे आता वाढून किमान 2,000 रुपये होणार आहेत, ही तर गोष्ट निश्चित झालेली आहे. एकनाथ शिंदेंनी 2,100 रुपये करण्याचं आश्वासन दिलंय, तर आज काँग्रेसच्या या पंचसूत्रीमध्ये 3,000 रुपयांचं आश्वासन आहे. थेट डबल करण्यात आलेली आहे रक्कम. लक्षात घ्या की काँग्रेसनं सुद्धा अशा पद्धतीच्या योजना त्यांच्या राज्यामध्ये राबवलेल्या होत्या. कर्नाटकमध्ये ही योजना आहे, तेलंगणामध्ये आहे गृहलक्ष्मी नावानं, पण तिथं सुद्धा रक्कम एवढी मोठी नाही आहे. तिथं 2,000 रुपये आहेत, इथं मात्र ही रक्कम थेट 3,000 रुपये करण्यात आलेली आहे. साहजिक आहे की महाराष्ट्रासारखं एक मोठं राज्य आहे आणि ऑलरेडी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला महायुतीकडून सुरू आहे आणि त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून ही रक्कम थेट 3,000 रुपये करण्यात आलेली आहे. आता एकीकडे विरोधक सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत अशी टीका करत होते. लाडक्या बहीण योजनेच्यामुळं जो अर्थव्यवस्थेवरती ताण येणार आहे त्याच्याबद्दल टीका करत होते, पण दुसरीकडे लोकप्रियतेसाठी आपल्या योजनेमध्ये मात्र ही रक्कम त्यांनी थेट डबल केलेली आहे. अर्थात त्याच्याबद्दल त्यांचं स्पष्टीकरण पण आहे की आम्ही जी योजना राबवू त्याच्यामध्ये महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना रोजगार देऊन सक्षम सुद्धा करू, हा सुद्धा त्यांचा दावा आहे. पण रक्कम मात्र दुप्पट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं लाडकी बहीण विरुद्ध महालक्ष्मी, 1,500 रुपये विरुद्ध 3,000 रुपये असा हा मुकाबला सुरू झालेला आहे. आज जी लोकसेवेची पंचसूत्री म्हणून त्यांनी 5 योजना जाहीर केलेल्या आहेत त्या नेमक्या कुठल्या कुठल्या आहेत आपण थोडक्यात बघूयात. पहिली योजना आहे महालक्ष्मी. दर महिन्याला महिलांना 3,000 रुपये आणि महिला आणि मुलींसाठी मोफत बस प्रवास, ही घोषणा आहे. दुसरी आहे समानतेची हमी. जातनिहाय जनगणना करणार, जे आश्वासन राहुल गांधी संपूर्ण देशभरामध्ये देत असतात ते इथं पण दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 50% आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील. आता इथं प्रयत्नशील हा शब्द आहे, हटवणारच असं म्हटलेलं नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की हटवण्यासाठी केंद्रात सरकार असणं आवश्यक आहे. आत्ता त्यांचं केंद्रात सरकार नाही आहे, त्यामुळं ही मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहू हे आश्वासन देण्यात आलेलं आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. कुटुंब रक्षणासाठी 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषध. आता लक्षात घ्या की आपल्याकडं महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे ती सुरू आहे, पण त्याच्या अंतर्गत जी रक्कम आहे विम्याची ती 5 लाखांपर्यंत महाराष्ट्र सरकारनं केलेली होती. ती पण रक्कम म्हणजे त्याची अंमलबजावणी पूर्ण झालेली नव्हती, पण काँग्रेसनं जेव्हा त्यांचं राजस्थानमध्ये सरकार होतं तेव्हा हे मॉडेल म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं राबवलेलं होतं आणि तिथं थेट 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा जो आहे तो देण्यात आलेला होता. अर्थात त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत, पात्रता निकष जरूर आहेत त्याच्यामध्ये, पण ही रक्कम 25 लाखांपर्यंत राजस्थानमध्ये करण्यात आलेली होती आणि तीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा करण्याचं आश्वासन आहे. सोबतच सगळ्यात मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी आहे, 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी. याच्या आधी आपल्याकडं कर्जमाफी म्हणजे 2008ला UPA सरकारनं पण केलेली होती, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सुद्धा 2017च्या दरम्यान ती केलेली होती, पण रक्कम एवढी मोठी नव्हती. ती रक्कम यावेळी वाढवून 3 लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे
आणि नियमित कर्जफेडीसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन पण याच्यामध्ये असेल, हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, बेरोजगार युवकांसाठी दर महिन्याला 4,000 रुपयांपर्यंतची मदत. अर्थात याच्यामध्ये सुद्धा काही कंडिशन्स असतील, थेट मदत ती नसेल, पण 4,000 रुपये बेरोजगार युवकांना देण्याचा, म्हणजे बेरोजगारी भत्ता ज्याला आपण म्हणतो, तो देण्याचा निकष जो आहे तो याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं हे घोषणा युद्ध जे आहे ते जोरदार सुरू झालेलं आहे. लाडकी बहीण विरुद्ध महालक्ष्मी या राजकीय नॅरेटिव्हमध्ये आता कोण जिंकतंय, कुणाला जास्त महिला मतदार आकर्षित करण्यामध्ये यश येतं हे आपल्याला बघावं लागेल. पण गेल्या 24 तासांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये या योजनांचा, घोषणांचा अक्षरशः पाऊस पडतोय. काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये होते आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये 10 वचनांची घोषणा केलेली होती, ज्याच्यामध्ये लाडकी बहिणींच्या पैशामध्ये दर महिन्याचे पैसे 2100 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं. पोलीस दलामध्ये 25,000 रुपये पोलीस दलामध्ये 25,000 महिलांची भरती करण्याचं आश्वासन होतं. शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन त्यांनी पण दिलेलं होतं, पण त्याच्यामध्ये कर्जमाफीची रक्कम किती असेल हे नमूद केलेलं नव्हतं. सोबतच शेतकरी सन्मान निधी अंतर्गत जी रक्कम आत्ता 12,000 रुपये मिळतात ते वाढवून 15,000 रुपये करू असं म्हटलेलं होतं. त्यामुळे फरक लक्षात घ्या की महाविकास आघाडीच्या कर्जमाफीमध्ये 3 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचं आश्वासन आहे. महायुतीनं आश्वासन दिलंय पण त्याची रक्कम सांगितलेली नाहीये. पण शेतकरी सन्मान निधीची रक्कम वाढवू, वर्षाला 15,000 रुपये देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच राज्यातल्या तरुणांना 25 लाख रोजगार देणार, 45,000 पांदन रस्ते बांधणार, अंगणवाडी सेविकांचं वेतन 15,000 रुपये करणार, वीज बिलामध्ये 30% कपात करणार, अशी आश्वासनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल दिलेली होती महायुतीच्या मार्फत. आणि आज महाविकास आघाडीनं त्याला पंचसूत्री म्हणून उत्तर दिलेलं आहे. खरं तर प्रत्येकच पक्षामध्ये या योजना आपल्या आहेत किंवा घोषणा आपण करतोय ही दाखवण्याची सुद्धा एक स्पर्धा आहे. त्यामुळेच की काय, काल उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या सभेमध्ये काही वचनं दिलेली होती, ज्याच्यामध्ये केवळ मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा मोफत शिक्षण दिलं जाईल हे सांगितलेलं होतं. पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर महिलांना अनेकदा लक्षात येत नाही कुठं तक्रार करायची. त्या पार्श्वभूमीवरती महिला पोलिसांची भरती केली जाईल आणि संपूर्णपणे महिलांनी चालवलेली पोलीस ठाणे सुरू करण्यात येतील हे त्यांनी सांगितलेलं होतं. शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमुक्तीचा सुद्धा त्यांनी हे केलेलाच होता, उल्लेख केलेलाच होता. आणि जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव स्थिर ठेवू हे सांगितलेलं होतं. त्यामुळं आता 2 योजना आहेत, महालक्ष्मी आणि लाडकी बहीण. एकीकडे 1,500 रुपये आत्ता चालू आहेत ते वाढवून 2100 रुपये करण्याचं आश्वासन आहे, तर या पंचसूत्रीच्या माध्यमातून काँग्रेसनं ही रक्कम आणखीन वाढवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. साहजिक आहे की गेल्या काही वर्षांपासून आपण एक पॅटर्न बघतोय की अशा पद्धतीनं थेट पैसे दिले जात आहेत योजनांच्या माध्यमातून. याच्या आधी मनरेगासारखी योजना होती की ज्या माध्यमातून काम दिलं जात होतं, पण आता ही स्पर्धा जी आहे ती वाढत चाललेली आहे. त्याची काही वेगळी कारणं असतील देखील, अर्थतज्ञ मात्र याच्याबद्दल चिंता व्यक्त करतायत. आणि ही स्पर्धा किती घमासान पद्धतीनं चालू आहे याचंच दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. कदाचित या सगळ्याचे नेमके परिणाम कसे होत आहेत राजकीयदृष्ट्या, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा, याच्याबद्दल आपल्याला अजून विस्तारानं बोलावं लागेल. पण आज ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. महालक्ष्मी विरुद्ध लाडकी बहीण. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कुणाचा डाव अधिक यशस्वी होईल आणि लाडकी बहीण नेमकी कुणाच्या पाठीशी राहील? या सगळ्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.